नमस्कार. अलिबाग अधिवक्ता परिषदेच्या माध्यमातून गेले काही दिवस वकिलांकरिता जी व्याख्यान मालिका आयोजित करण्यात आलेली आहे त्या व्याख्यान मालिकेचे आपल्या संघटनेचे तरुण सभासद ॲडव्होकेट अमित देशमुख, ॲडव्होकेट श्रीराम ठोसर, ॲडव्होकेट अभिजित बागवे, ॲडव्होकेट निकेत चवरकर यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. तसंच या व्याख्यान मालिकेत आपल्या संघटनेच्या बहुसंख्य सदस्यांनी उपस्थिती दर्शवून हा कार्यक्रम यशस्वी होण्यास जो हातभार लावलेला आहे त्या सदस्यांचे सुद्धा अभिनंदन करतो. आणि आजच्या व्याख्यान मालिकेत माझं व्याख्यान ऐकण्याकरता आपण उपस्थित राहिलात म्हणून आपलं सुद्धा स्वागत करतो. दिनांक 31/7/1989 रोजी माझे गुरु आणि जिल्ह्यातले ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट नानासाहेब लिमये यांच्याकडे मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसायाच्या निमित्ताने सुरुवात केली. आणि त्यांच्याकडून मला जे काही घेता आलं, त्यांच्याकडे देण्यासारखं खूप काही होतं, पण मला जे काही घेता आलं तो जो काही माझा अनुभव आहे वकिली व्यवसायाचा, की मी जे काही ज्ञान संपादित केलेलं आहे ते मी आज आपल्यासोबत या व्याख्यान मालिकेत शेअर करत आहे. आज मी जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे प्लीडिंगचा. तसा हा विषय मोठा आहे कारण की त्यात 3 ऑर्डर्स समाविष्ट आहेत. ऑर्डर 6, ऑर्डर 7 आणि ऑर्डर 8. आता तसं बघायला गेलं तर प्लीडिंग हा 2 विभागात मोडणारा भाग आहे. एक म्हणजे प्लेंट आणि दुसरा म्हणजे रिटर्न स्टेटमेंट. आता ऑर्डर 6 हे प्लीडिंग म्हणजे काय हे सांगतो आणि ऑर्डर 7 हा प्लेंट कसा असावा याबद्दलचं विवेचन करतो. तसंच ऑर्डर 8 मध्ये रिटर्न स्टेटमेंट कशी असावी याबद्दलचं विवेचन देण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ह्या 2 विभागाचा विचार करत असताना साधारणतः प्लेंट आणि रिटर्न स्टेटमेंट ह्या दोघांनाही सपोर्टिंग म्हणून आपल्याला बऱ्याच कायदेविषयक तरतुदींचा विचार करावा लागतो, ज्याला आपण इन कॉमन पार्लन्स सबस्टॅन्टिव्ह लॉज आपण म्हणतो, की ज्याच्यामध्ये स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट असेल, रेंट ॲक्ट असेल, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट असेल, लिमिटेशन ॲक्ट असेल, असे बरेच साऱ्या सबस्टॅन्टिव्ह लॉचा आपल्याला विचार या अनुषंगाने करावा लागत असतो. आता प्लीडिंग म्हणजे प्लेंट किंवा रिटर्न स्टेटमेंट, ज्याला आपण बोलीभाषेत दावा आणि कैफियत म्हणतो, ती कशी असावी याचं विवेचन या 2 ऑर्डर्समध्ये दिलेलं आहे. आता एक आपल्याला गोष्ट माहिती आहे की साधारणतः जे प्लीडिंग आपण कोर्टासमोर करतो त्या प्लीडिंगच्या अनुषंगानेच आपल्याला कोर्टासमोर पुरावा द्यावा लागतो किंवा त्या अनुषंगानेच कोर्टामध्ये ऑर्डर 14ला अनुसरून मुद्दे काढले जातात. कुठल्याही पक्षकाराला प्लीडिंगच्या बाहेर जाऊन साधारणतः बोलता येतो किंवा प्लीडिंगच्या बाहेर जाऊन आपला पुरावाही देता येत नाही. आणि त्याच्यामुळे जसं मी म्हणतो आपण प्लेंट आणि रिटर्न स्टेटमेंट हे प्लीडिंग म्हणून काही वेळेस आपण महत्त्वाचं असलं तरीसुद्धा काही वेळेस माझं वैयक्तिक मत असं आहे की प्लेंट रिटर्न स्टेटमेंटसह काही वेळेस दावापूर्व नोटिसा असतात किंवा दावापूर्व रिटर्न्स आपल्याला उत्तरं असतात, ते देताना सुद्धा खूप विचार करणं गरजेचं आहे. कारण की तो महत्त्वाचा खरा म्हणजे प्लीडिंगचा पाया असतो. कारण की जर आपला पाया चुकला तो तिथला तर त्याचा पुढे परिणाम आपल्या प्रकरणावरती परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून माझं असं मत आहे की रिटर्न स्टेटमेंट आणि प्लेंटसोबत दावापूर्व नोटिसा आणि त्याचं आलेलं उत्तर हे सुद्धा तेवढंच विचारात घेणं गरजेचं आहे. आता आपल्याशी आता संवाद केल्याप्रमाणे प्लीडिंगच्या बाहेर आपल्याला पुरावाही देता येत नाही किंवा प्लीडिंगच्या बाहेर आपलं म्हणणंही आपल्याला कोर्टासमोर मांडता येत नाही. समजा चुकून आपण प्लीडिंगच्या बाहेर पुरावा दिला किंवा म्हणणं मांडलं तर ते विचारात कोर्टालाही घेता येणार नाही. कारण
सिव्हिल लॉचा बेसच असा आहे, अ पार्टी इज नॉट एंटायटल्ड टू से एनिथिंग बियॉन्ड द प्लीडिंग. म्हणून मग अशी मी आपल्याला ते सांगितलं की ऑर्डर 14 खालती ज्या तरतुदी आहेत, आपला ऑर्डर 14 खालती इश्यूज जे काढलेले असतात त्या इश्यूजला अनुसरूनच पुरावा द्यायचा असतो आहे. आणि म्हणून प्लीडिंग आणि रिटर्न स्टेटमेंट या दोन्हीला फार महत्त्वाचं आहे. ते जर प्लीडिंग कदाचित आपलं चुकलं तर त्याचा परिणाम आपल्या पक्षकाराच्या केसवरती किंवा प्रकरणाच्या निर्णयावरती होऊ शकतो. आता ऑर्डर 7 आणि ऑर्डर 8 ह्या दोन्ही तरतुदी आहेत, या दोन्ही तरतुदी एकमेकांना पूरक आहेत असं जर म्हटलं तर ते वावगं होणार नाही. कारण की ऑर्डर 7 आणि ऑर्डर 8 मधील बहुतेक तरतुदी या एकमेकांशी सुसंगत आहेत. आता आपण एक जर बघितलं तर ऑर्डर 7 मध्ये ही प्लेंट, ऑर्डर 7 ही प्लेंटची आहे, पण त्यासोबतच ऑर्डर 8 रूल 6A ज्याला आपण काउंटर क्लेम म्हणतो, हा काउंटर क्लेम प्लेंट म्हणूनच विचारात घेतला जातो. आणि म्हणून प्लेंटच्या तरतुदी ज्याला आपण म्युटॅटिस म्युटॅन्डिस म्हणतो त्या इक्वली ॲप्लिकेबल त्या ऑर्डर 8A सुद्धा ॲप्लिकेबल आहेत. आणि म्हणून प्लेंट आणि रिटर्न स्टेटमेंट बहुतांशी एकमेकांशी सुसंगत आहे असं जर म्हटलं तर अयोग्य होईल असं मला वाटत नाही. तर तसंच ऑर्डर 7 रूल 1 आणि रूल 2 ही जी तरतूद आहे, हीच तरतूद आपण ऑर्डर 8 रूल 6शी मिळते. याच्यामध्ये सेट ऑफचा विचार केला गेलेला आहे. किंवा ऑर्डर 7 रूल 14 खाली वादीनं काही कागदपत्र दाखल करण्यात त्याच्यावर जबाबदारी दिलेली आहे. तशीच जबाबदारी ऑर्डर 8 रूल 6 खालती माझ्या मते नाही, रूल 1 अमेंडमेंट आहे, रूल 1 या रूल 1 मध्ये ती दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे ऑर्डर ह्या दोन्ही गोष्टींचा आपल्याला इथे बरेच वेळा एकत्र विचार करावा लागणार आहे किंवा मी करणार आहे माझ्या विवेचनावर. आता प्लेंट कसं असावं हे जर मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्याचा खुलासा ऑर्डर 7 मध्ये केलेला आहे. आता जर प्लेंट आपलं डिफेक्टिव्ह असेल तर काय होईल? डिफेक्टिव्ह असेल तर किंवा त्या प्लेंटमध्ये जर उणिवा असतील तर ते प्लेंट ॲट थ्रेशोल्ड किंवा फेटाळलं जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून प्लेंट, कैफियत किंवा प्रतिदावा हे ड्राफ्ट करत असताना विशेष खबरदारी घेणं गरजेचं आहे. आता हे कुठलाही जेव्हा पक्षकार आपल्याकडे येतो काम घेऊन, त्यावेळेस मुख्यत्वे करून आपण तो पक्षकार आपल्याकडे आल्यानंतर त्या पक्षकाराकडनं त्याच्या केस संदर्भातील पूर्ण माहिती घेणं अपेक्षित आहे. आणि ती नीट माहिती घ्यावी, कारण पक्षकाराला बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात. आपण त्याच्याकडे खोदून प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. त्याच्याकडनं माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्याच्या संदर्भात त्याच्याकडे जर काही कागदपत्र असतील तर ती कागदसुद्धा आपण त्याच्याकडनं घेणं गरजेचं आहे. आणि हे सगळं त्याच्याकडनं घेतल्यानंतर ते कागदपत्र, त्यांनी दिलेली माहिती हे एकमेकाशी सुसंगत आहे का? कारण त्यावेळेस दिलेली कागदपत्र आणि माहिती ह्याच्यामध्ये तफावत असू शकते. आणि म्हणून हे सुसंगत आहेत का हे बघून मग त्याप्रमाणे आपण प्लेंट किंवा रिटर्न स्टेटमेंट ड्राफ्ट करणं उचित होईल असं मला वाटतं. आता जर आपण नीट माहिती घेतली नाही किंवा पक्षकाराने नीट माहिती दिली नाही तर त्याचा परिणाम प्लेंट आणि ड्राफ्ट किंवा रिटर्न स्टेटमेंट ड्राफ्ट करताना होतोच आणि प्रकरणाच्या निर्णयावर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून प्लेंट आणि रिटर्न स्टेटमेंट हा दिवाणी प्रकरणाचा गाभा आहे किंवा पाया आहे हे म्हटलं तर अयोग्य होणार नाही. आता आपण इथे बघूया की प्लेंट हा मुख्यत्वे करून ऑर्डर 7 रूल 1 ते रूल 17 मध्ये 17 पर्यंत आहे. त्याच्यानंतर ऑर्डर 19 ते रूल 19 ते रूल 26 पर्यंत बॉम्बे अमेंडमेंट त्याला करण्यात आलेली आहे. तीच बाब रिटर्न स्टेटमेंटला सुद्धा आहे. रिटर्न स्टेटमेंटमध्ये ऑर्डर 8ला एकंदरीत 10 नियम आहेत आणि बॉम्बे अमेंडमेंटप्रमाणे 11 ते 36 हे नियम वाढवण्यात आलेले आहेत किंवा ह्याच्यामध्ये नियम करण्यात आलेले आहेत. त्यामुळे हा जो आता ह्या दोन्ही आपण जर बघितलं ऑर्डर 7 आणि ऑर्डर 8 ही जशी प्लेंट आणि रिटर्न स्टेटमेंट आहे तशीच या दोन्ही ऑर्डर्सला पूरक अशी ऑर्डर 6 आहे. कारण की दावा दाखल केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपण बरेच वेळा अमेंडमेंट करतो दाव्यांमध्ये. तर ती अमेंडमेंट करायची असेल तर काय, तर आपल्याकडे ऑर्डर 6 रूल 17ची तरतूद आहे. किंवा आपण जर ऑर्डर 6 रूल 4 जर बघितलं तर ऑर्डर 6 रूल 4 मध्ये विशेष करून काही गोष्टी
तपशीलवार देणं गरजेचं असं म्हटलेलं आहे. किंवा ऑर्डर 6 रूल 16 मध्ये आपण जर बघितलं तर फ्रिव्हलस किंवा अशा प्रकारचं जर काही प्लीडिंग असेल तर कोर्टाला त्या काय तरतुदीखाली सुद्धा ऑर्डर 7-11चा आधार घेऊन दावा फेटाळण्याचा किंवा ते फ्रिव्हलस प्लीडिंग रद्द करण्याचे अधिकार दिलेले आहेत. आणि मला इतक्या मोठ्या प्रमाणात हा 3 ऑर्डर्स असल्यामुळे सगळ्याच रूल्सचा त्यामधील प्रत्येक भागाचा विचार करणं शक्य नाही. पण थोडक्यात मी माझ्या ह्या आजच्या विवेचनामध्ये याचा परामर्श घेत आहे. आता आपण जर बघितलं तर ऑर्डर 1 मध्ये, ऑर्डर 7 रूल 1 मध्ये कशा प्रकारे सुरुवातून ऑर्डर पुढे पुढे जे काही रूल्स त्याच्यामध्ये गेलेले आहेत त्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद केले की तुम्हाला काय पहिल्यांदा नमूद करायला पाहिजे. तर पहिल्यांदा पक्षकारांची नावं, त्यात वादी असतील, प्रतिवादी असतील, आणि त्या वादी नुसतं त्यांचं नाव लिहून उपयोग नाही, तर वादी प्रतिवादींचा त्या प्रकरणाशी काय संबंध आहे. जे प्रतिवादीच्या विरुद्ध तुम्ही जे मागणं करताय त्याच्या विरुद्ध जे मागणं आहे त्याचा जर काही त्यांनी जर तुमच्या राईट्सला जर काही इन्फ्रिजन्स केला नसेल तर त्या प्रतिवादीच्या विरुद्ध तुम्हाला मागणं करण्याचा काही अधिकार राहणार नाही. किंवा तुमचा ते एखादा राईटच नसेल आणि तुम्ही दावा दाखल केलात तर तुम्हाला दावा कोर्ट स्वीकारणार सुद्धा नाही. आणि म्हणून ऑर्डर 7 प्रमाणे ह्या गोष्टींचा उहापोह तुमच्या दाव्यात असणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यामध्ये दुसरी एक तरतूद केलेली आहे ती म्हणजे तुम्ही बरेच वेळा असं होतं की आपल्याला अज्ञानाच्या वतीने दावा दाखल करावा लागतो किंवा एखादा पक्षकार हातातला मतिमंद असू शकतो. तर अशा वेळेस काय करता येईल तर त्याच्याकरता ऑर्डर 32 मध्ये त्यांनी तरतूद केलेली आहे की अशा वेळेस त्याचा नेक्स्ट फ्रेंड असेल किंवा त्याचा गार्डियन असेल, नॅचरल गार्डियन असेल, त्याच्यामार्फत असा दावा दाखल करावा. किंवा प्रतिवादी असेल तर त्याला नॅचरल गार्डियन नेमून घ्यावा. इथे एक गोष्ट विचारात घ्यावी ती म्हणजे ज्यावेळेस प्रतिवादी हा अज्ञान असतो किंवा मतिमंद असतो त्यावेळेस मात्र त्याच्याकरता ऑर्डर 32 प्रमाणे नॅचरल गार्डियन किंवा नेक्स्ट फ्रेंड नेमून घेणं अतिशय गरजेचं आहे. किंवा अशा वेळेस जर आपण चुकून नेमून घेतला नाही, कोर्टाकडनं तसं राहून गेलं किंवा आपण आपल्या दर्शनात जर आलं नाही तर त्या प्रकरणात झालेला निर्णय काही वेळेस वैध आहे असं गृहीत धरलं जाणार नाही. बिकॉज दॅट डिक्री विल बी पास्ड अगेन्स्ट अ मायनर इन अब्सेन्स ऑफ हिज नॅचरल गार्डियन और इन अब्सेन्स ऑफ नेक्स्ट फ्रेंड, मायनर म्हणा किंवा मतिमंद मुलगा जो कोणी असेल, मतिमंद व्यक्ती असेल त्या व्यक्तीच्या विरुद्ध होईल. आणि म्हणून ह्या ऑर्डर 7-8चा परामर्श घेत असताना आपल्या बारीक बारीक इतर ज्या ऑर्डर्स आहेत महत्त्वाच्या त्याचा सुद्धा मी इथे थोडासा आपल्याशी संवाद साधत आहे. आता एक मगाशी मी आपल्याशी बोलल्याप्रमाणे की वादी प्रतिवादींचा त्या प्रकरणाशी काय इंटरेस्ट आहे हे आपण सांगणं जेवढं गरजेचं आहे त्याचं कारण असं की जर त्यांचा इंटरेस्ट नसेल त्या प्रकरणाशी तर काय होईल तर कोर्ट तुमचा दावा स्वीकारणार नाही. आणि तो दावा जर न स्वीकारता तुमचा थ्रेशोल्ड तो दावा फेटाळला जाईल. किंवा समजा एखाद्या अयोग्य प्रतिवादीला तुम्ही पक्षकार केला तर त्याचं नाव ऑर्डर 1 रूल 10 प्रमाणे कोर्ट कमी करेल किंवा वगळेल. तसंच आणि म्हणून इथे आपण एक छोटासा विचार करूया तो म्हणजे असं गृहीत धरा की एखाद्या 2 किंवा अधिक व्यक्तींनी काही लोकांकडनं जागा खरेदी करण्याचा करार केला आणि त्यांच्यात वाद झाल्यानंतर कोर्टामध्ये जायची जेव्हा वेळ येईल त्यावेळेस त्या 2 किंवा अधिक व्यक्तींपैकी सगळ्यांनी जर एकत्र दावा दाखल केला नाही तर काय होईल तर ते जे रिक्वायर्ड पर्सन्स आहेत ज्यांच्या बरोबर करार झालेला आहे तो जॉईंट अँड सेव्हरल करार असल्यामुळे जर इतर पक्षकार जर नसतील तर तुमचा दावा कदाचित कोर्ट विचारात घेणार नाही आणि सर्व पक्षकार हा व्यवहार पूर्ण करण्यास तयार आणि उत्सुक नाहीत असं गृहीत धरून तो दावा फेटाळला जाण्याची शक्यता आहे. आता तसंच वाटपाच्या दाव्याची सुद्धा आपण विचार केला तर वाटपाच्या दाव्यात समजा आता 6 मालक आहेत त्याच्यात तुम्ही 5 लोकांना सामील केले आणि 6व्याला केला नाही तर तो निर्णय 6व्यावरती बंधनकारक राहणार नाही. आणि म्हणून सर्व योग्य पक्षकारांना त्या प्रकरणामध्ये सामील करून घेणं ऑर्डर 7 मध्ये त्या तरतुदीप्रमाणे आवश्यक आहे. आता ऑर्डर 7 ही तरतूद ऑर्डर 1 रूल 1 शी निगडीत आहे कारण की पक्षकार कोण असावेत याचा संदर्भ ऑर्डर 1 रूल 1 मध्ये दिलेला आहे. आता आपण जर विचार केला तर बरेच वेळा एकाच दाव्यात आपण बऱ्याचशा मागण्या करतो तर त्या मागण्या अशा किंवा ऑर्डर 1 रूल आपण त्याच्यामध्येच म्हटलेलं आहे
की त्या अशा एकत्रित मागण्या करण्याचा सुद्धा मुभा CPC मधील तरतुदींप्रमाणे आपल्याला दिलेली आहे. किंवा एकापेक्षा अधिक व्यक्तींना दावा द्यायचा इंटरेस्ट असेल तर आपण त्याला रिप्रेझेंटेटिव्ह सूट म्हणतो, ऑर्डर 1 खालचा, असा सुद्धा दावा दाखल करण्याची तरतूद किंवा मुभा संबंधित पक्षकारांना देण्यात आलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवाणी कोर्टात आपण दावा दाखल करतो, ज्याला आपण प्लेंट म्हणतो, त्यावेळेस ज्या न्यायालयात आपण हा दावा दाखल करणार आहे त्या न्यायालयात ते अधिकार क्षेत्र असणं महत्त्वाचं आहे. जर ते अधिकार क्षेत्रच नसेल तर दावा स्वीकारला जाणार नाही. आणि म्हणून न्यायालयास महत्त्वाचं काय त्यांनी म्हटलं ऑर्डर 7 रूल 1 मध्ये, की तुम्ही न्यायालयास अधिकार क्षेत्र कसं आहे हे नमूद करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दाव्यास तुमचं कारण केव्हा घडलं, कारण जर तुम्ही कारण घडलंच नसेल किंवा घडलेलं कारण नमूद केलं नसेल तरी सुद्धा तो दावा डिफेक्टिव्ह आहे असं म्हटलं जाईल. आणि म्हणून तुम्हाला बाबा तुमचा दावा मुदतीत कसा आहे हे सुद्धा त्यात दाखवणं, हे सुद्धा त्यात नमूद करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आता आपल्याला माहिती आहे ज्युरिस्डिक्शन जे असतं न्यायालयाचं हे पिक्युनरी किंवा तुमचं टेरिटोरियलचं दोन्ही प्रकारचं असतं. काही वेळेस 5 लाखापेक्षा अधिक रकमेचे दावे असतात ते आपल्या सिव्हिल डिव्हिजनला येतात, 5 लाखापेक्षा खालच्या रकमेचे दावे ते ज्युनियर डिव्हिजनला जातात. आणि त्याच्यामुळेच हे अधिकार क्षेत्राचं जे उल्लेख आहे हा उल्लेख तेवढ्या करता त्यांनी त्यात नमूद केलेला आहे, तो उल्लेख त्यामध्ये करणं अतिशय गरजेचं आहे. मग त्या अधिकार क्षेत्रावरतीच कोर्ट स्टॅम्प किंवा इतर ज्या तरतुदी आहेत त्या त्याला लागू होतात. आता जर समजा तुमच्या दाव्यात जर कारण काय घडलं हे लिहिलंच नसेल तर काय होईल, तर ऑर्डर 7 रूल 11 प्रमाणे तुमचा दावा फेटाळला जाईल ॲट थ्रेशोल्ड. आणि किंवा तुमचा दावा दाखल करण्यास चुकीच्या अधिकार क्षेत्रातल्या कोर्टात दिला गेला तर काय होईल, तर तो 7-10 प्रमाणे कोर्ट तुम्हाला प्लेंट रिटर्न करेल. आता प्लेंट रिटर्नच्या संदर्भातील बरेच नियम आहेत, त्याचा सगळ्यांचा परामर्श काही एवढा छोट्याशा याच्यात मला घेता येणार नाही, त्याच्यामुळे मी त्याबद्दल काही विशेष बोलत नाही. पण म्हणून अधिकार क्षेत्राशिवाय कुठलाही दावा दाखल होऊ शकत नाही. समजा अधिकार क्षेत्राशिवाय जर दावा दाखल केला गेला तर काय होईल, तर त्या न्यायालयाने दिलेला निर्णय कदाचित इरानियस समजला जाईल किंवा निर्णय नलिटी सुद्धा आहे असं गृहीत धरलं जाईल. आणि म्हणून अधिकार क्षेत्र कसं आहे हे दाखवणं त्या कामी गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोर्ट फी स्टॅम्प हा त्याचा छोटासा विषय आहे, कारण ते कोर्ट फी स्टॅम्प पुढे मागे आपल्याला कधी 149 प्रमाणे भरता येतो. पण कोर्ट फी स्टॅम्पचा विषय हा फक्त अधिकार क्षेत्राशी सुद्धा निगडीत असल्याने आपण इथे सांगतो की कमी जर कोर्ट फी स्टॅम्प दिला तर तो कोर्ट फी स्टॅम्प आपल्याला ऑर्डर 7 प्रमाणे त्या कोर्टाला संधी देऊन आपल्याकडनं वसूल करू शकतो. आणि कमी दिला कोर्ट फी स्टॅम्प आपण भरला नाही तर तेवढा करता दावा फेटाळलाही जाऊ शकतो. आता आपण दावा दाखल करताना हा दावा दाखल करण्यास आपल्याला केव्हा कारण घडलेलं आहे हे नमूद करणं गरजेचं आहे, मगाशी आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे. आणि जर तुमचा दावा मुदतीत नसेल तर तो मुदतीच्या बाहेर गेलेला असल्याने तिथल्या तिथे कोर्ट तुमचा दावा लिमिटेशनच्या ग्राउंडवर फेटाळू शकतो. आता आपल्याला माहिती आहे की लिमिटेशनच्या ग्राउंडवर जर दावा फेटाळला गेला तर आपल्याला पुन्हा नव्यानं काही प्लेंट सबमिट करता येत नाही, बिकॉज युअर रेमेडी इज बार्ड बाय लॉ. पण त्याच्याऐवजी आपल्याला तांत्रिक कारणाकरता दावा तुमचा नामंजूर केला गेला तर ऑर्डर 7 रूल 13 प्रमाणे तुम्हाला नवीन दावा द्यायची संधी मिळू शकते. आणि त्याच्यामुळे ती 7-13ची सुद्धा तरतूद इथे आपण विचारात घेणं गरजेचं आहे. आता मगाशी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की ऑर्डर 7 आणि ऑर्डर 8 ह्याच्या तरतुदी बहुतांशी एकमेकांशी सुसंगत आहेत. तर ऑर्डर 7 रूल 1H आणि ऑर्डर 8 रूल 6 ह्या ज्या तरतुदी जर आपण विचारात घेतल्या तर काय म्हटलं जाईल, तर ह्याच्यामध्ये आपल्याला कोर्टाकडे जी काही मागणी करायची आहे ही मागणी एकाच दाव्यात करणं गरजेचं आहे. कारण समजा आपल्याला 2 मागण्या स्पष्टपणे एकाच दाव्यात करता येत असतील आणि आपण जर त्या दोन्ही मागण्या एकाच दाव्यात केल्या नाहीत तर ती मागणी जी दुसरी मागणी आपण केलेली ती रिलिंक्विश केली असं ऑर्डर 7 मध्ये समजलं जाईल. आणि रिलिंक्विश केल्याची बाब ऑर्डर 2 रूल 2 प्रमाणे आपला दावा फ्रेश दावा दाखल करण्याचा अधिकार आपला काढून घेतला जाईल. आणि म्हणून आपली जी मागणी आहे ही सुस्पष्टपणे किंवा अस्पष्टपणे आपण सोडून दिली असं गृहीत धरून आपला पुढचं जे कोर्टासमोरचं जे मागणं आहे ते कोर्ट विचारात घेऊ शकणार नाही.
आणि आता इथे तुम्हाला एक विचारात घ्या, उदाहरणार्थ आपण लक्षात घेऊया की आपण जेव्हा कुठल्याही दोन पक्षकारांमध्ये जागा खरेदी विक्रीचे करार होतात, त्या कराराच्या वेळेस समजा काही त्यांच्यात वाद झाला त्या करारावरून, तर वादीनं आणि वाद झाला आणि प्रतिवादीनं जागा विकण्याचं नाकारलं, तर अशा वेळेस वादीनं दावा दाखल करताना केवळ निरंतरते ताकीदीचा दावा दाखल करून चालणार नाही, तर त्या निरंतरच्या ताकीदीसोबत त्याला जागेचं खरेदी खत करून सुद्धा मिळावं अशी मागणी त्या दाव्यातच करणं आवश्यक आहे. आता समजा त्यांनी ती मागणी केली नाही तर काय होईल, तर ती मागणी सोडून दिली आहे असं गृहीत धरलं जाईल आणि मग त्याचा जो केवळ इंजंक्शनचा दावा आहे, हा इंजंक्शनचा दावा कोर्ट मंजूर करू शकणार नाही, कारण की त्या दाव्यास सेक्शन 41A जो स्पेसिफिक रिलीफ ॲक्टचा आहे त्याची त्याला बाधा आहे किंवा त्याचं हरकत आहे असं समजलं जाईल. आता आपण इथे पुढे जाऊन थोडंसं आणखीनही विचार करूया की ऑर्डर 6 रूल आपण समजा निरंतरच्या ताकीदीचा दावा दाखल केला, कराराची विशेष पूर्तता करून मागितली नाही, तर ऑर्डर 6.17 प्रमाणे त्या पक्षकाराला अमेंडमेंट करता येईल. पण ती अमेंडमेंट केव्हा करता येईल, तर ती अमेंडमेंट मुदतीतच त्याला करावी लागेल. 3 वर्षाच्या, म्हणजे समजा त्याला कारण घडलं दावा दाखल करण्यास 2002 मध्ये कारण घडलं किंवा 2020 मध्ये कारण घडलं, तर 2020 मध्ये कारण घडल्यापासून 3 वर्षाच्या आत तो अमेंडमेंटचा जर अर्ज दिला त्यानं, तर तो अमेंडमेंटचा अर्ज कदाचित कोर्ट विचारात घेऊ शकेल. पण तोच जर अर्ज 3 वर्षाच्या मुदतीनंतर गेला तर त्याची जी आर्टिकल 54 लिमिटेशन ॲक्टच्या आर्टिकल 54 प्रमाणे त्याची जी स्पेसिफिक परफॉर्मन्स मागण्याची जी काही संधी होती 3 वर्षाची, 3 वर्षाचं लिमिटेशन होतं, त्या लिमिटेशनमध्ये कोर्टाकडे त्यांनी मागणी न केल्यामुळे त्याचा अमेंडमेंटचा अर्ज सुद्धा बार्ड बाय लिमिटेशन असं गृहीत धरून कोर्ट तो अर्ज फेटाळून लावेल. आणि म्हणून दावा, कैफियत आणि प्रतिदावा काही असेल, जे प्लीडिंग ज्याला आपण म्हणतो, हे सगळं प्लीडिंग करताना या सर्व कायदेविषयक तरतुदींचा नीट विचार करूनच प्लीडिंग करणं अतिशय आवश्यक आहे. आता ऑर्डर 7 मध्येच ऑर्डर 7 रूल H आणि ऑर्डर 8 मगाशी मी सांगितलं, 8 रूल 6 मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये सेट ऑफ हा एक प्रकार त्यांनी नमूद केलेला आहे. आणि तो हा सेट ऑफ जो आहे नेहमीच मनी क्लेमशी निगडीत असतो. आणि ऑर्डर 7 रूल 2 जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा मनी क्लेमचा विचार करण्यात आलेला आहे. आणि तो मनी क्लेमच्या बद्दलचा कुठलाही जर दावा असेल तर मनी क्लेमचा दावा कसा असावा, मनी क्लेमच्या सेट ऑफ संदर्भातील मागणी कशी केली जावी, याचा उहापोह या 2 ऑर्डर्सच्या रूल्समध्ये करण्यात आलेला आहे. आता ज्यावेळेस केव्हाही आपली जेव्हा मनी क्लेम असतो तेव्हा मनी क्लेम बाबत सुस्पष्ट असं कोर्टाकडे मागणं करावं लागतं, बा एवढी रक्कम मला प्रतिवादीकडनं येणं आहे. आणि ते सुस्पष्ट मागणं, काही वेळेस त्या रकमेबद्दल साशंकता असू शकते, किती रक्कम नक्की येणं याच्यात संदिग्धता असू शकते, त्याला सुद्धा एक तरतूद आहे की जर संदिग्धता असेल किंवा साशंकता असेल तर अशा वेळेस आपल्याला अंदाजे जे काही रक्कम आहे त्या अंदाजा रकमेचा उलगडा त्या दाव्यात करून मग कोर्टाकडे मागणी करता येते. आणि मग कोर्ट त्याच्यामध्ये ज्याला आपण मेन्स प्रॉफिट म्हणतो त्याच्याबद्दल एन्क्वायरी हेल्ड करून आपल्याला तिथे आपली जी काही येणे रक्कम आहे त्याच्याबद्दलचा न्यायनिर्णय काय असेल तो करू शकतो. आता सेट ऑफ मग अशी मी सांगितल्याप्रमाणे सेट ऑफमध्ये काय म्हटलं असतं की मनी क्लेममध्ये समजा वादीला किंवा प्रतिवादीला मनी क्लेममध्ये एकमेकांकडून काही रकमेचा येणं असतं. वादीला प्रतिवादीकडून येणे रक्कम 500 असेल गृहीत धरलं आणि प्रतिवादीला वादीकडून येणे रक्कम 1000 असेल तर गृहीत धरलं, तर प्रतिवादीला सेट ऑफ करता येतो किंवा मी वादीला 500 रुपये देणं आहे, ते 500 रुपये वगळता वादीकडूनच मला आता 500 रुपये वसूल करून द्या, अशा प्रकारचा प्रतिदावा प्रतिवादीला त्या कामी करता येईल. आणि म्हणून हा सेट ऑफची जी मागणी आहे ती सेट ऑफची मागणी ही अशा प्रकारे आपल्याला कोर्टाकडे करता येईल. आता या सेट ऑफ शिवाय आपण आपल्या कोर्टामध्ये अन्य काही प्रकारचे दावे होतात. जे दावे जे असतात त्या दाव्यांचा संदर्भ हा स्थावर मिळकतीशी असतो. आणि म्हणून ऑर्डर 7 रूल 3 मध्ये या स्थावर मिळकतीबद्दलचा जर काही दावा असेल तर त्याच्याबद्दल त्यांनी उहापोह केलेला आहे. तर स्थावर मिळकतीबद्दल जेव्हा दावा असेल त्यावेळेस ज्या स्थावर मिळकतीबद्दलचा दावा आहे त्याच जर काही घर क्रमांक आहे, त्या काही समजा ग्रामपंचायतीचं घर असेल तर त्या घर क्रमांक, जमीन असेल तर त्याला काही वर्णन असेल, सातबारा उतारा असेल तर सर्वे नंबर, गट नंबर किंवा
याचा उल्लेख, आणि काही वेळेस गावठाण जागाही असतात. तर गावठाण जागाच्या सुस्पष्ट अशा बाउंड्रीज किंवा चतुसीमा हे देणं आवश्यक आहे. आणि जर कारण ह्याच्या मागचा उद्देश असतो की कोर्टाला सुद्धा तुम्ही ज्या मिळकतीबद्दल दावा मागणं करताय त्या मिळकतीची माहिती कोर्टाला आणि विरुद्ध पक्षकाराला दोघांनाही मिळणं गरजेचं आहे. जर तुम्ही योग्य वर्णन दिलंच नाही तर तुम्हाला पुरावा देतानाही त्याची अडचण येईल आणि कोर्टाला सुद्धा तुमच्या बाजूने न्याय देणं शक्य होणार नाही. आणि म्हणून सुस्पष्ट वर्णन या मिळकतींचं देणं आवश्यक आहे. अशा प्रकारची ऑर्डर 7 ही रूल 3 ही तरतूद आहे. आता ह्या ऑर्डर 7 रूल 3 ला एक बॉम्बे अमेंडमेंट आलेली आहे. ती बॉम्बे अमेंडमेंट ही कशाबद्दलची आहे? ती एन्क्रोचमेंटच्या सूटबद्दलची आहे. जेव्हा केव्हा आपण आपल्या एखाद्या व्यक्तीच्या जागेत दुसऱ्या बाजूनं अतिक्रमण केलेलं आहे अशा प्रकारचे दावे दाखल करतो की अशा प्रकारचे दावे कोर्टाकडे येतात, त्यावेळेस त्या दाव्यासोबत हँडस्केच मॅप किंवा कच्चा हात नकाशा अतिक्रमित जागेचा अंदाजे तयार करून कोर्टात दाखल करण्याचं बंधन त्या बॉम्बे अमेंडमेंटप्रमाणे ठेवलेलं आहे. तर असं त्याचा कम्प्लायन्स आपण करणं आवश्यक आहे. पण त्यात सुद्धा आता माननीय उच्च न्यायालयाचे बरेच न्यायनिर्णय आलेले आहेत, त्यामध्ये सुद्धा काही तशी एकवाक्यता नाही, त्यात सुद्धा काही मतभेद आहेत. आणि काही वेळेस उच्च न्यायालयाने असं म्हटलं की इट्स नॉट अ मॅन्डेटरी रिक्वायरमेंट, पण अल्टिमेटली इट्स अ प्रोव्हिजन ऑफ लॉ, वी हॅव टू फॉलो इट. आणि म्हणून त्याच्यामध्ये ऑर्डर 7 रूल 3चा हा विचार तुम्ही करावा किंवा हा दावा ड्राफ्ट करताना योग्य प्रकारे विचार करणं गरजेचं आहे. आता मगाशी आपण विचार केला तो म्हणजे पक्षकारांची नावं, तसाच तरतूद ऑर्डर 7 पक्षकारांची नावं कोर्टाच्या कामी देणं गरजेचं आहे. तशी साधारणतः तरतूद ऑर्डर 7 रूल 4 मध्ये आहे. आणि त्यात किंवा एक गट ती तरतूद सुद्धा ऑर्डर 1 रूल 8शी सुसंगत अशी तरतूद आहे. कारण की एकाच गटाचा किंवा समूहाचा म्हणजेच एकापेक्षा अधिक वादींचा दावा विषयात जर समान इंटरेस्ट काय आहे याच्याबद्दलचा खुलासा त्या दाव्यात करावा, असा हा खुलासा करणारा प्लीडिंग आपण करणं गरजेचं आहे, असं या रूलमध्ये किंवा ह्या ऑर्डरमध्ये नमूद केलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय आपल्याला मगाशी आपण जो मांडला तो म्हणजे तो म्हणजे लिमिटेशनचा. कारण कुठलाही दावा जर मुदतीत नसेल तर कोर्ट तुमचा दावा मुदतबाह्य आहे या कारणाकरता फेटाळू शकतो. आणि म्हणून ऑर्डर 7 रूल 6 मध्ये काही वेळेस त्यांनी आणखीन एक संधी पक्षकाराला दिलेली आहे. ती म्हणजे अशी की समजा आपण दावा दाखल करायला काही कारणाने उशीर झाला तर ते कारण तिथे दिल्यास अमुक कारण, ते सुद्धा आता संयुक्तिक कारण असणं अपेक्षित आहे. नुसतंच कारण देऊन उपयोग नाही, पण ते सत्य कारण कलम 14 जे लिमिटेशन ऍक्ट आहे ते लिमिटेशन ऍक्टच्या कलम 14शी सुसंगत असेल तरच कोर्ट त्याचा विचार करू शकेल. आणि ती जी मुदत आपली आहे ती मुदत आपल्याला दावा दाखल करण्यास वाढवून मिळू शकेल. म्हणजे समजा आता एखाद्या वेळेस दिवाणी दावा दाखल करायच्याऐवजी एखादा पक्षकार चुकीच्या कोर्टामध्ये त्याच वादविषयासंदर्भात काही अन्य प्रकरण भांडत असेल म्हणा किंवा चालत असेल, असं जर कोर्टाचे निदर्शन झालं किंवा अमुक कोर्टात दावा द्यायला पाहिजे होता आणि त्याच्याऐवजी कोर्टात त्यांनी चुकून दावा दाखल केला किंवा प्रकरण दाखल केलं, तर अशा वेळेस त्याच्याबद्दल कलम 14 लिमिटेशन ऍक्टच्या कलम 14 प्रमाणे आपल्याला त्याच्यात कथन करणं आवश्यक आहे की वादी अमुक कारणाकरिता चुकीच्या पद्धतीने वेगळ्या न्यायालयात प्रामाणिकपणे म्हणा किंवा प्रामाणिक हेतूने अन्य काम चालत होता, त्या न्यायालयाकडनं न्याय मिळेल असं त्याची भावना होती, पण प्रत्यक्षात न्याय ह्याच कोर्टाला, ते अधिकार कोर्ट त्या कोर्टाला नसून ह्या कोर्टाला अधिकार क्षेत्र आहे असं जर आपण दाखवू शकलो आणि असं आपण प्लीडिंग ऑर्डर 7 रूल 6 प्रमाणे केलं तर कोर्ट आपला लिमिटेशनच्या कलम 14चा आपल्या पक्षकाराला फायदा देईल आणि आपला दावा लिमिटेशनमध्ये आहे असं गृहीत धरून तो दावा पुढे चालवू शकेल. अन्यथा काय होईल? अन्यथा आपला दावा लिमिटेशनमध्ये नाही, कारण की आपल्याला माहिती आहे कुठलीही प्रकरण कोर्टामध्ये जायचं असेल तर त्याला लिमिटेशन हा त्याला फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की कुठलीही गोष्ट बियॉन्ड लिमिटेशन जर ठेवली तर कोर्टामध्ये 100 प्रकरणं आणखी रोजची वाढत जातील. आणि म्हणून लिमिटेशन हा कायदा जो आहे त्याकरता त्याचा फार विचारपूर्वक कायदा तयार करण्यात आलेला आहे. त्या लिमिटेशनचा म्हणून ऑर्डर 7 रूल 6 प्रमाणे आपल्याला एक्झॅक्ट कंटेन्शन करणं त्या ऑर्डर 7 मधील तरतुदी अनुषंगाने आवश्यक आहे.
आता आपण नेहमीच म्हणतो किंवा दाव्यामध्ये मी मागणं केलंय, अमुक माझी दावा आहे, दाखल केलाय, पण तुम्ही दाव्यात सगळं काही लिहिलं, पण प्रत्यक्षात तुमची कोर्टाकडे विनंती काय आहे, मागणं काय आहे हेच नमूद केलं नाही, ज्याला आपण प्रेयर क्लॉज म्हणतो, तर काय होईल? म्हणून त्याच्यामध्ये ऑर्डर 7 रूल 7 प्रमाणे प्रत्येक पक्षकाराला प्रत्येक दावा दाखल करताना तुमची कोर्टाकडे काय मागणी आहे, काय विनंती आहे याच्याबद्दल सुस्पष्ट कथन त्या दाव्यामध्ये असणं आवश्यक आहे. तुमचं त्याकडे सुस्पष्ट जर कथन तुम्ही केलं नाही तर कदाचित न्यायालयाकडनं तुम्हाला तुमची मागणी विचारात घेतली जाणार नाही आणि मग तुमचा दावा जरी दाखल केला असला, तुमचा दावा जरी किती चांगला असला, तुम्हाला चांगलं यश आणि जरी खात्री असली तरी सुद्धा तुमचा दावा फेटाळला जाण्याची शक्यता आहे, बिकॉज देर इज नो प्रेयर विच यू हॅव आस्क्ड फॉर. पण त्याच्यामध्येच तरतूद दिलेली आहे ऑर्डर 7 रूल 7 मध्येच की काही वेळेस कोर्ट स्वतःहून सुद्धा त्याबद्दलची मागणी केलेली नसलेली गोष्ट सुद्धा पक्षकारांना मध्ये योग्य न्याय व्हावा म्हणून देऊ शकेल. अल्टिमेटली ते त्यांच्या डिस्क्रिशनरी पॉवरवरती राहील आणि त्याच्यावर त्यांच्या डिस्क्रिशनवरती न ठेवता आपणच जर दावा ड्राफ्ट केला तर आपल्या पक्षकाराला त्याचा अधिक फायदा होऊ शकेल. आणि म्हणून दावा ड्राफ्ट करताना ऑर्डर 7 रूल 7 प्रमाणे आपल्या काय मागण्या आहेत याचा स्पष्ट खुलासा आपल्या त्या दाव्यात करणं गरजेचं आहे. आता आपण इथे एक गोष्ट विचारात घेऊ. ती ऑर्डर 7 रूल 14. ऑर्डर 7 रूल 14 ही जी तरतूद आहे ही तरतूद ऑर्डर 8 रूल 1च्या तरतुदीशी सुसंगत आहे. या तरतुदीमध्ये त्यांनी काय म्हटलं आहे तर कुठलाही प्रकरण आता मी बाकी ऑर्डर 7 रूल 8 वगैरे मी आता इथे घेतलेल्या नाही आहे, डायरेक्ट मी आता ऑर्डर 7 रूल 14 कारण की त्या बऱ्याचशा तरतुदी या स्वतंत्र दावा दाखल करणं किंवा एक गटाने एक दावा दाखल करणं अशी निगडीत आहेत. त्याचा विचार आपण मगाशी थोडा बहुत प्रमाणात केला असल्यामुळे तो विचार न करता ही ऑर्डर 7 रूल 14 आणि ऑर्डर 8 रूल 1 ही जी तरतूद आहे एकत्र, कारण की ती सुसंगत तरतूद आहे, ती एकत्र मी इथे आपल्यासमोर मांडत आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की वादीनं किंवा प्रतिवादीनं, वादीने दावा दाखल करताना आणि प्रतिवादीनं कैफियत दाखल करताना ज्या कागदपत्रांवर दोघांनी विसंबून राहायचं आहे त्या दोघांनी ती कागदपत्र माननीय न्यायालयामध्ये दाखल करणं आवश्यक आहे. ती त्यांच्यावर मॅन्डेटरी जबाबदारी टाकलेली आहे. आता आपण बरेच वेळा बघतो की आपण आपल्या मर्जीनुरूप कागद दाखल करतो, पण तरतूद ही अशी आहे तर ती त्याच्याप्रमाणे ते कागद आपण माननीय न्यायालयात दाखल करावेत. आणि एखादा कागद जर समजा आपल्या ताब्यात नसेल तर त्याबद्दल स्पष्ट कथन त्या कैफियतीत म्हणा किंवा दाव्यात करावं किंवा हा कागद माझ्या ताब्यात नसून हा कागद विरुद्ध पक्षकाराच्या ताब्यामध्ये आहे. त्याचा फायदा असा असतो की जर समजा त्याचा कागद विरुद्ध पक्षकाराच्या ताब्यात आहे असं जर आपण म्हटलं आणि त्याची छानगी प्रत आपल्याकडे असेल तर आपल्याला त्याच्याबद्दल सेकंडरी एव्हिडन्स सेक्शन 63 जो आपला एव्हिडन्स ॲक्ट आहे त्याप्रमाणे आपल्याला सेकंडरी एव्हिडन्स देण्याची संधी प्राप्त होते. किंवा त्या दस्ताबद्दल प्रतिवादीला काहीतरी त्याचं म्हणणं मांडावं लागतं, माझ्या ताब्यात आहे नाही असं त्याच्याबद्दल त्याला कथन करावं लागतं, ते त्याच्यावर बंधन निर्माण होतं. आणि समजा त्यांनी ओरिजिनल कागद हजर केला नाही, समजा आपल्याकडे पण तो कागद नाही नसेल तर काही प्रश्नच येत नाही, पण त्यांनी ओरिजिनल कागद हजर केला नाही तर तुमच्या सेकंडरी एव्हिडन्स देण्याची संधी तुम्हाला आपसुकच प्राप्त होते. किंवा तो कागद प्रतिवादीने काही वेळेस दाखल केला गेला नाही प्रतिवादीकडनं तर त्याच्याकरता कलम 114 जो आपला एव्हिडन्स ॲक्ट आहे त्याप्रमाणे ॲडव्हर्स इन्फरन्स काढावा प्रतिवादी विरुद्ध असंही आपण कोर्टाकडे मागणं करू शकतो. आणि म्हणून ह्या तरतुदीचा ज्या आहेत त्या बरेच वेळा आपण या निरनिराळ्या कायद्यांशी तरतुदीशी निगडीत असल्याने त्याचा आपण इथेच उहापोह या व्याख्यानात मी आपल्याशी संवाद साधताना करत आहे. आता ह्या तरतुदीमध्येच एक आणखी महत्त्वाची तरतूद त्यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे अशी की काही असे कागद असतात की जे कागद वादी प्रतिवादींना दोघांनाही माहिती असतात, पण ते कागद दोघंही लबाडीनं म्हणा किंवा ते कागद दोघंही मुद्दामून सरफेस आपल्या रेकॉर्डवरती आणत नाही. म्हणून काही कागद वादी प्रतिवादी हे त्या विरुद्ध बाजूच्या उलट तपासाकरता राखून ठेवू शकतात अशी तरतूद त्याच्यामध्ये आहे.
त्याचा फायदा असा असतो की एखाद्या वेळेस आपण जर एखादा ओरिजिनल कागद जो वादीला किंवा प्रतिवादीला माहिती आहे तो त्या उलट तपासात जर आपण दाखवला तर तुमची जी केस आहे ती केस कदाचित विरुद्ध बाजूकडनं ॲडमिट केली जाऊ शकते त्या कागदपत्राच्या आधारे, त्याला सरप्राईज करून तो कागद दिलात तर, आणि म्हणून ती तरतूदसुद्धा त्याच्यामध्ये आहे. पण आता अलीकडे नुकतंच एक लेटेस्ट जजमेंट आलेलं आहे त्याच्यामध्ये की असा कागद दाखल करण्यापूर्वी कोर्टाची परवानगी घ्यायला पाहिजे. तो निर्णय मला तर काही स्वतःला वैयक्तिकरित्या पटलेला नाही, कारण की जर तरतूदच अशी आहे की पार्टी कॅन पुट, ज्याला आपण तो पार्टी तो दस्त संबंधित पक्षकाराला उलट तपासात रेफर करू शकत असेल तर हा तो ती संधी मिळणार आहे, त्या संबंधित पक्षकाराला जी संधी मिळते सरप्राईज करण्याची ती संधी नष्ट होणार आहे. आणि म्हणून तो जो निर्णय आहे तो या दोन तरतुदींशी छेद देणार आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आता आपण प्रतिदावा करतो, ऑर्डर 7 प्रतिदावा हा ऑर्डर 8 रूल 6 नुसार कसा करावा याच्याबद्दलचा उल्लेख आहे किंवा काय काय करता येईल. कारण बरेच वेळा आपल्याला माहिती आहे की जसा वादी प्रतिवादीकडनं काही गोष्टी मागत असतो प्रतिवादीच्या विरुद्ध, तसं प्रतिवादीला सुद्धा वादीच्या विरुद्ध काही गोष्टी मागण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि म्हणूनच आपल्याला ही ऑर्डर 8 रूल 6ची तरतूद प्रतिदावा संदर्भात करण्यात आलेली आहे. आता हा जो प्रतिदावा आहे हा प्रतिदावा आपण त्याच प्रकरणाशी निगडीत, त्याच वादविषयाशी निगडीत कोर्टात करू शकतो. त्याला कारणसुद्धा दावा दाखल करण्यापूर्वी किंवा दावा दाखल केल्यानंतर घडलेलं असं दर्शवून आपण कोर्टामध्ये त्याची मागणी करू शकतो. पण अशा वेळेस त्याच्यातसुद्धा एक आणखीन तरतूद आहे, ती म्हणजे ऑर्डर 8 रूल मला वाटतं 6 क, की त्याच्याप्रमाणे तो काउंटर क्लेम वगळावा अशी सुद्धा मागणी वाद प्रतिवादीला करता येईल. पण ते शेवटी वगळणं न वगळणं हे कोर्टाच्या मर्जीवर राहील. तो विषय जर त्या काउंटर क्लेमचा विषय ह्या वादाशी निगडीत असेल तर कोर्ट वगळू शकेल तो काउंटर क्लेम. पण वाद विषयाशीच निगडीत जर तो काउंटर क्लेम असेल तर तुमचा काउंटर क्लेम पुढे दाव्याच्या प्रमाणे चालवला जाईल. आणि म्हणून प्लीडिंग करताना या सगळ्या गोष्टीचा काउंटर क्लेममध्ये असेल, तुमचा प्लेंट असेल, या सगळ्या गोष्टींचा विचारपूर्वक प्लीडिंग करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी अगदी सुरुवातीला आपल्याशी या संवादात बोलल्याप्रमाणे की प्लीडिंग हा कुठल्याही दिवाणी प्रकरणाचा पाया आहे आणि त्याच्यावरती संपूर्ण केस ही अवलंबून असते. आता आपण इथे प्लीडिंगचा विचार करत असताना आपल्याशी मगाशी जे आपण वेगवेगळ्या तरतुदी मी आपल्याशी म्हटलं की सबस्टँटिव्ह लॉ आपल्याला विचारात घ्यावे लागणार आहेत. तर आपण थोडक्यात इथे मी 1-2 आपल्याला ज्याला आपण कायदेविषयक तरतुदीच्या अनुषंगाने जे काही दावे आपल्या कोर्टामध्ये दाखल होतात त्याच्याबद्दल आपल्याशी मी माझं थॉट्स म्हणा किंवा माझे जे काही अनुभव आहेत ते शेअर करत आहे. आता समजा स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल केला एखाद्या पक्षकारानं, तर स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या दाव्याचा बेस काय, तर त्याच्यामध्ये पूर्वी अमेंडमेंट येण्यापूर्वी, जे स्पेसिफिक ॲक्ट कलम 16ला अमेंडमेंट येण्यापूर्वी संबंधित वादीनं दाव्यामध्ये काही विशिष्ट प्रकारचं प्लीडिंग करणं आवश्यक आहे असा नियम होता. तो नियम असा होता की वादी हा करार झाल्या तारखेपासून त्याची जबाबदारी पार पाडण्यास तयार व उत्सुक होता आणि आजही आहे, ज्याला आपण रेडीनेस आणि विलिंगनेस म्हणतो. तसंच वादीने त्याच्यावर असलेली जबाबदारी पार पाडली आहे. प्रतिवादीनं कराराचा भंग केला आहे किंवा व्यवहार पूर्ण करण्यास टाळाटाळ केलेली आहे, नकार दिलेला आहे, अशा गोष्टी दाव्यात असणं आवश्यक आहे. कारण जर प्रतिवादीने भंग केला असं तर नमूद नसेल तर कदाचित कारणे असं कोर्ट गृहीत धरू शकेल. आणि म्हणून काही गोष्टींचा उहापोह सुस्पष्टपणे असावा असा त्याच्याबद्दलचा त्यांनी या तरतूद आपल्या स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमध्ये जशी केलेली आहे तशीच तरतूद एक आपल्या CPC-मध्ये दावा दाखल करताना फॉर्म्स कसे असावेत. तर आपल्याला माहिती आहे की फॉर्म ऑर्डर स्पेसिफिक रिलीफ ॲक्टशी निगडीत सिव्हिल प्रोसिजर कोडच्या अपेंडिक्स A-मध्ये त्यांनी फॉर्म नंबर 47 आणि 48 दिलेले आहे. त्या फॉर्म नंबर 47 आणि 48 प्रमाणे सुद्धा स्पेसिफिक ॲक्टमध्ये मी जे आता आपण सांगितलं अशा प्रकारचंच प्लीडिंग असणं आवश्यक आहे याचा उहापोह करण्यात आलेला आहे. आणि म्हणून हे जर प्लीडिंग नसेल तर थ्रेशोल्ड म्हणा किंवा थ्रेशोल्ड नाही म्हणता येणार, पण पुरावाच्या कामी तुमचं योग्य प्लीडिंग नाही असं गृहीत धरून तुमचा दावा फेटाळला जाण्याची शक्यता आहे. आता स्पेसिफिक ॲक्टच्या कलम 16ला जी अमेंडमेंट आलेली आहे त्या अमेंडमेंटप्रमाणे अव्हरमेंट करण्याची जी काही पूर्वीची तरतूद होती ती डिलीट करण्यात आलेली आहे.
पण माझ्या माहितीप्रमाणे त्यातून जरी ती तरतूद डिलीट झालेली असली तरी CPCच्या ऑर्डर 47 आणि CPCच्या फॉर्म नंबर 47 आणि फॉर्म नंबर 48 मध्ये ती तरतूद डिलीट झाली आहे असं माझ्या अद्याप तरी वाचण्यात आलेलं नाही आहे. पण त्याच्यावरती जी फॉर्म 47 आणि 48 मध्ये दावा ड्राफ्ट करावा असंच CPC मध्ये नमूद केलेलं आहे. म्हणून जर फॉर्म 47 आणि 48 चा कंप्लायन्स नसेल तर दावा फेटाळला जाऊ शकतो. आता इथेच आता एक आणखीन आपल्याशी मुद्दा मगाशी सुरुवातीला आपण जे बोललो की पक्षकार सगळे त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे, पक्षकारांची सगळ्यांची गरज आहे. त्याचाच या दाव्याशीच निगडीत आपण आणखीन एक मुद्दा मी आपल्याशी शेअर करतो. तो म्हणजे असं समजा बरेच वेळा आपल्या लक्षात असतं की काही मिळकत एखाद्या 5-6 लोकांच्या सहमालकीची असते आणि 5-6 लोकांच्या सहमालकीची मिळकत असताना आपण 5-6 लोकांच्या जे 2 किंवा 3 सहमालकांकडनं काही खरेदीदार ती जागा किंवा त्याचं काही मिळकत असेल ते खरेदी करण्याचे ठरवतात. आता अशा वेळेस काय होतं की त्या 2 आणि 3 त्या 3 सहमालकांच्याच विरुद्ध दावा दाखल केला तर काय होऊ शकतो. तर 3 सहमालकांच्याच विरुद्ध जर दावा दिला गेला किंवा त्याच्याबद्दलच प्लीडिंग करून सूट फाईल प्लेन ड्राफ्ट करून दाखल केला गेला तर कदाचित तुमचा दावा फेटाळला जाऊ शकतो. त्याचं कारण असं आहे की ते 5-6 सहमालक जे असतात त्या प्रत्येकाचा ह्याच्यामध्ये किती हिस्सा जागेमध्ये आहे ह्याच्याबद्दल कदाचित वाद असतील किंवा किती हिस्सा आहे जर ठरलेलंच नसेल तर तो हिस्सा न ठरल्यामुळे कोर्ट स्पेसिफिक परफॉर्मन्सची डिग्री कदाचित देणार नाही. आता आपल्याला माहिती आहे कलम 12 स्पेसिफिकली ॲक्टच्या कलम 12 प्रमाणे पार्ट डिग्री करण्याचे अधिकार न्यायालयाला दिलेले आहेत. आपण त्यासोबत जर म्हणून आपल्या पक्षकाराचं काम कोर्टासमोर दाखल करताना ज्यावेळेस अशा प्रकारचे 6 सहमालकांपैकी 3 सहमालकांकडूनच करार किंवा व्यवहार ठरवण्याचे ज्याला आपण म्हणतो व्यवहार ठरवला जातो 3 सहमालकांशी, अशा वेळेस आपण दावा दाखल करताना अशा प्रकारचा दावा दाखल करा की ज्याच्यामध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या मागणीसह स्पेसिफिक रिलीफ ॲक्टच्या कलम 22ला अनुसरून मिळकतीचं वाटप करून सुद्धा मागावं. म्हणजे त्याच्यामुळे असं होईल की कोर्ट त्या 6 सहहिस्सेदारांचे हिस्से ठरवून त्यातला जो काही त्याचा तिसरा हिस्सा आहे त्या तिघांचा जो काही निम्मा असेल किंवा आणखीन काही एक जो हिस्सा असेल तो हिस्सा तुमच्या पक्षकाराला डिक्री करून देऊ शकेल. आता ह्याच्यामध्ये सुद्धा उच्च न्यायालयाच्या किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयामध्ये मतभिन्नता आहे. पण शेवटी असं आहे की आपल्याला कलम 22 प्रमाणे अधिकार दिलेला आहे की आपल्याला कलम 22 प्रमाणे मागणी करण्याचा संधी दिलेली आहे, तर त्या संधीचा फायदा आपण तिथे घेणे गरजेचं आहे. जर तो घेतला नाही तर कदाचित त्याचा परिणाम प्रकरणाच्या निर्णयावर होऊ शकतो. दुसरं मगाशी आपण ऑर्डर 7-7चं निगडीत एक पण मुद्दा बघितला की प्रेयर क्लॉज तुमची योग्य असणं आवश्यक आहे. आता समजा तुमचा स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या दाव्याचा आपण इथे पुन्हा एकदा विचार करूया. त्याच्यामध्ये प्रेयर क्लॉजमध्ये तुम्ही करार विशेष पूर्तता करून मागितलीत पण ताबाच मागितला नाही तर काय होईल. कदाचित तुम्ही ताबा मागितला नाही म्हणून कोर्ट आपल्या बाजूनं जरी निर्णय दिला तरी ताब्याचा निर्णय नसेल तर दॅट इज अ पेपर डिक्री म्हणून ती ताब्याची सुद्धा सुस्पष्ट मागणी करावी असं कलम 22 मध्येच म्हटलेलं आहे. आता काही वेळेस आपल्याला माहिती असतं की बाबा मगाशी आपण बोलल्याप्रमाणे की बाबा काही वेळेस दावा मागितला नाही तर कोर्ट सुद्धा देऊ शकेल ती डिग्री पास करताना किंवा स्पेसिफिक परफॉर्मन्सला डिग्री पास केली किंवा खरेदी करून दे असं सांगितलं आणि कोर्ट स्वतःहून सुद्धा ताबा देऊ शकेल. पण त्याबद्दल सुद्धा न्यायालयाच्या न्यायनिर्णयामध्ये थोडासा मतभिन्नता आहे आणि म्हणून ती मतभिन्नता किंवा ती डिस्क्रिशनरी पॉवर कोर्टाकडे न ठेवता आपण आपलं मागणं काय आहे हे ते सुस्पष्टपणे करावं असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. आता ताब्यासंदर्भात जसं आपण आता विषय केला तसंच आपण स्पेसिफिकली ॲक्टबद्दल एक नेहमीचा विचार करतो तो म्हणजे पक्षकाराला जमिनीचा ताबा साठेकराने दिला जातो. साठेकराने जेव्हा ताबा दिला जातो त्यावेळेस आपल्याला सेक्शन 53 ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 53 प्रमाणे तो पोझिशनला प्रोटेक्शन मागता येतं आणि म्हणून प्रोटेक्शन जर मागायचं असेल तर त्याच्याकरता सुद्धा काही विशिष्ट प्रकारचं प्लीडिंग करणं आवश्यक आहे. ते प्लीडिंग म्हणजे जसं की मी पूर्णतः कंप्लायन्स केलेला आहे, मी माझा कंप्लायन्स करण्यास तयार आहे असं प्लीडिंग त्या कामी करणं आवश्यक आहे. आणि ते प्लीडिंग जर आपण केलं तरच ते संरक्षण आपल्याला मिळू शकतं. म्हणून त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं नमूद करणं आवश्यक आहे की
कराराची आंशिक पूर्तता म्हणून प्रतिवादी किंवा जमीन मालकानं त्या जागेचा ताबा मला दिलेला आहे. मी माझी जबाबदारी पार पाडलेली होती, पार पाडण्यास तयार आहे आणि होतो आणि आहे अशा प्रकारचं प्लीडिंग त्या कामी असावं. म्हणून तो ते सुद्धा इथे प्लीडिंग नसेल तर तुमचा ती मागणी कदाचित कोर्ट विचारात घेणार नाही आणि तशी मागणीच केली नाही प्रोटेक्शनचं. कारण काय काय वेळेस स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या दाव्यात कदाचित कोर्ट काय काय स्पेसिफिक परफॉर्मन्स देत नाही, पण 53 खाली प्रोटेक्शन देऊ शकतं. पण ते प्रोटेक्शन मागणी सुद्धा आपल्याला मागणी करणं गरजेचं आहे. म्हणून तशा प्रकारचं प्लीडिंग आपल्याला आपल्या रिटर्न स्टेटमेंटमध्ये सुद्धा करणं आवश्यक असतं किंवा दाव्यामध्ये सुद्धा करणं आवश्यक असतं. आता इथे दुसरा आपण एक विषय विचारात घेऊ, तो म्हणजे इजमेंटरी ॲक्टचे कायदा. आता इजमेंट ॲक्टमध्ये काय असतंय किंवा बरेच वेळा आपण म्हणतो किंवा मला इथून जाण्या येण्याचा वहिवाटीचा अधिकार आहे किंवा मला उजेड आणि हवा घेण्याचा अधिकार आहे. पण तो उजेड आणि हवा घेण्याचा अधिकार आहे असं स्पेसिफिक प्लीडिंग त्या अशा इजमेंटच्या सूटमध्ये किंवा सुखाधिकाराचे हक्क ज्याला आपण म्हणतो असणं आवश्यक आहे. नुसतं मी 20 वर्ष वापर करतोय असं म्हणून चालणार नाही, तर मी ते सुखाधिकाराच्या हक्कामध्ये 20 वर्षापेक्षा अधिक काळ त्याचा मी वापर करत आहे, 20 वर्षापेक्षा अधिक काळ हवा उजेड घेत आहे, 20 वर्षापेक्षा अधिक काळ या रस्त्याने वहिवाटीचा मार्ग वापरत आहे असं सुस्पष्ट आणि ते सुद्धा सुखाधिकाराच्या हक्कात असं सुस्पष्ट प्लीडिंग त्यात करणं गरजेचं आहे. आणि असं सुस्पष्ट प्लीडिंग असेल तरच ते कोर्ट आपल्याला न्याय देऊ शकेल, नाहीतर तो दावा आपला फेटाळला जाऊ शकतो. आता दुसरा पण मग अशी ऑर्डर 6चा एक विचार केला होता की बा प्लीडिंग कसं असावं. तर ऑर्डर 6मध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटले, तो वादी असेल प्रतिवादी असेल, की जेव्हा आपण एखादा म्हणतो की माझी फसवणूक झाली किंवा माझी दिशाभूल झाली किंवा मला प्रभावाखाली किंवा अँटी इन्फ्लुएन्स खाली माझ्याकडनं काही कागदपत्र करून घेतले गेले, तर त्याच्याबद्दल तो दिशाभूल कशी झाली, कधी झाली, केव्हा केली, कशी केली ह्याच्याबद्दल पूर्ण तपशील देणं ऑर्डर 6 रूलच्या प्रमाणे गरजेचं आहे. जर आपण तसा पूर्ण तपशील दिला नाही तर कोर्ट आपल्याला मदत करू शकणार नाही आणि म्हणून या त्या गोष्टींचा पूर्ण उल्लेख आपल्या प्लीडिंगमध्ये असणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपण जर पुढे रिटर्न स्टेटमेंटचा जर विचार केला गेला तर रिटर्न स्टेटमेंटमध्ये सुद्धा 2 तरतुदी अशा आहेत की वादीने दावा दाखल केला आणि तुम्ही त्या दाव्याला अगदीच मोघमच कैफियत दिली तर काय होईल. म्हणून ऑर्डर्स 8 रूल 6, 4 आणि 5 या 2 तरतुदी आहेत रूल 4 आणि 5च्या, की तुमचं डिनायल इव्हॅजिव्ह असून चालणार नाही, वरवर म्हणा किंवा मोघम असून चालणार नाही. तुम्हाला वादीनं केलेलं कथन सुस्पष्टपणे नाकारणं आवश्यक आहे. जर आपण सुस्पष्टपणे नाकारलं नाही तर ते कथन आपल्याला मान्य आहे, ॲडमिट आहे असं गृहीत धरलं जाऊ शकतं. आणि म्हणून रिटर्न स्टेटमेंट देताना सुद्धा जसं दावा दाखल करताना आपण काळजी घेतो तसं रिटर्न स्टेटमेंट देताना सुद्धा ही काळजी, ही खबरदारी घेणं गरजेचं आहे. तर जाता जाता आपल्याकडे वेळ सुद्धा थोडासा जाता फक्त रिटर्न स्टेटमेंटशी निगडीत 2 मुद्दे मी आपल्याला सांगतो. आणि आता बघा, रिटर्न स्टेटमेंटमध्ये आपण बऱ्याच वेळा आपण म्हणतो आपण कोर्टाच्या कामी एस्टॉपलची बाधा आहे, अमुक कायद्याची बाधा आहे, तर हे प्लीडिंग करणं गरजेचं आहे. ते जर प्लीडिंग नसेल तर तो राईट तुम्ही वेव केला असं कदाचित कोर्ट गृहीत धरू शकतं. आता तुम्हाला मी याच्याबद्दल न्यायनिर्णयामध्ये बरंच मतांतर आहे. तुम्हाला एक इथे मुद्दा सांगतो, तो म्हणजे की प्रतिवादी जेव्हा सांगतो की वादीचा दावा मुदतीच्या बाहेर आहे, हे प्लीडिंग नाही केलं तर काय होईल. खरं म्हणजे प्लीडिंग करायची गरज नाही असं कलम 3 जे आहे लिमिटेशन ॲक्ट सांगतो. कलम 3 सांगतो किंवा एखाद्याने लिमिटेशन हा मुद्दा बचाव म्हणून मांडला नाही तरी सुद्धा तो घेता येईल त्या माणसाला किंवा कोर्ट विचारात घेऊ शकेल इव्हन इफ नसेल तरी सुद्धा. पण त्याच्यामध्ये सुद्धा न्यायाधीशांच्या निर्णयामध्ये मतांतर आहेत, मतभिन्नता आहे. आणि म्हणून आपण लिमिटेशनचा मुद्दा स्पष्टपणे नमूद करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण एस्टॉपल म्हणतो तर एस्टॉपलला तसा कॉमन सेन्स आपण खूप वेळा वापरतो, पण एस्टॉपलबद्दल सुद्धा आपण कथन केलं असेल तरच आपल्याला त्याच्याबद्दलचं कोर्टासमोर म्हणणं मांडता येईल. आता बऱ्याच वेळा आपण बघतो की आपण बऱ्याचशा निर्णय कायद्याखालच्या तरतुदींचा हे ऑब्जेक्शन घेतो की बाबा दाव्यास बॉम्बे प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशन अँड कन्सोलिडेशन ॲक्टची बाधा आहे. कारण की तुकडेबंदीचा कायदा जो आपण म्हणतो त्या तुकडेबंदीच्या कायद्याची बाधा असेल किंवा बेनामी प्रोहिबिशन ॲक्टच्या कायद्याची बाधा असेल, असे वेगवेगळे कायदे असतील. त्यात सगळ्या कायदेविषयक तरतुदींची तक्रार तुम्ही तुमच्या कैफियतीमध्ये घेणं आवश्यक आहे. जसं कैफियत डिनाय करणं गरजेचं आहे तशीच कैफियतीमध्ये सुद्धा घेणं आवश्यक आहे. आणि जर तशी तक्रार आपण जर कैफियतीत घेतली नाही तर आपण तो मुद्दा सोडून दिलेला आहे किंवा आपण तो बचाव वेव केला आहे
आपला राईट वेव केला आहे असं कोर्ट कदाचित गृहीत धरू शकेल. आणि अशा वेळेस ती जी कायदेविषयक तरतुदीचा आपल्या पक्षकाराला फायदा होणार होता तो फायदा कधी मिळू शकणार नाही. आणि म्हणून रिटर्न स्टेटमेंट दाखल करताना पूर्णतः डिनायल सोबत हे जे निरनिराळे कायदे आहेत, कारण की बरेच वेळा आपल्या लक्षात येतं की बाबा तुकड्याची जमीन आहे, त्या तुकड्याच्या जमिनीचं खरेदी खत होऊ शकेल का? तर बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट सांगतो की नाही होणार, तुकडा पडतोय, जमिनीचं खरेदी खत होणार नाही, तर ती तक्रार घेणं आवश्यक आहे. म्हणून ही तक्रार घ्यावी असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी प्लीडिंग करत असताना या सगळ्या गोष्टीचा खुलासा आपले रिटर्न स्टेटमेंट असेल, प्लेंट असेल, यात करावा. आता 6-17 जो विषय आहे हा सुद्धा बराच मोठा विषय आहे. पण आता वेळेअभावी हा आणखीन मी वेळ न घेता माझं जे काही आता आपल्याशी जो काही संवाद साधायचा होता या व्याख्यान मालिकेतनं तो मी संवाद साधलेला आहे. आपल्या सगळ्यांनी मिळून माझं जे काही आज व्याख्यान बहुमूल्य वेळ काढून ऐकलं याबद्दल मी आपला ऋणी आहे. तसंच आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ह्या कार्यक्रमाकरता आपले जे सहकारी वकील आहेत, जे अमित देशमुख आहेत, या सगळ्यांनी जे काही सहकार्य केलं त्याकरता मी त्यांचा सुद्धा आभारी आहे. आणि म्हणून मी आपल्याकडे माझं जे काही थोडंसं व्याख्यान होतं ते मी संपवतो. धन्यवाद. एक पात्राचे प्रश्न आलेत का? हा प्रश्न. आता श्री ॲडव्होकेट रोहित मानकोळे यांनी एक प्रश्न विचारलेला आहे की टेरिटोरियल ज्युरिडिक्शननुसार 2 न्यायालयात जर मिळकत असेल तर ती कुठे दाखल करता येईल? कुठल्या एका न्यायालयात आपल्याला हा दावा दाखल करता येईल, त्याला काही बाधा येणार नाही. जरी 2 न्यायालयामध्ये समजा पेण आणि अलिबाग अशा तिथे असेल तरी सुद्धा कुठल्याही एका न्यायालयात आपल्याला हा दावा दाखल करता येईल, त्याला काही कुठली बाधा येणार नाही. मेनी प्रॉपर्टी सिच्युएटेड इन डिफरंट तालुकाज डिस्ट्रिक्ट एक्सेट्रा असा दुसरा प्रश्न विचारला परेश घरत वकिलांनी एक्सेट्रा. हिअर पार्टी वॉन्ट्स टू फाईल पार्टिशन सूट. हा पार्टिशन सूट सुद्धा काही मिळकती मुंबईला आहेत, काही मिळकती अलिबागला आहेत, तर ते पार्टिशन सूट सुद्धा आपल्याला अलिबागला सुद्धा दाखल करता येईल. मिळकती मुंबईतलाच आहेत म्हणून मुंबईलाच दाखल करावा असं नाही, कारण की पार्ट ऑफ कॉर्पोरेशन हॅज ऑलवेज अरायझन इन अलिबाग ऑल्सो. आणि म्हणून आपल्याला अलिबागला सुद्धा हे दावे दाखल करणं शक्य आहे. दुसरा एक तर वकील साहेब गौरव लेलेने एक प्रश्न विचारलेला आहे की काउंटर क्लेम इज कन्सिडर्ड ॲज द सेपरेट सूट, देन वेदर द प्रोव्हिजन ऑफ ऑर्डर 6 रूल 17 और ऑर्डर 7 रूल 11 आर ऑल्सो. येस, काउंटर क्लेमला सुद्धा रूल 7-11 लागेल, नक्कीच लागणार, कारण की काउंटर क्लेम इज ऑलवेज कन्सिडर्ड ॲज अ प्लेंट. म्हणून त्याला ऑर्डर 7च्या तरतुदी त्यांनी लावलेल्या असल्यामुळे नक्कीच त्याला ऑर्डर 7 रूल 11च्या तरतुदी लागतील, कारण की दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज अ प्लेंट. तर त्यांचा काउंटर क्लेम जर मुदतीतच नसेल तर काय, समजा एखाद्याचा काउंटर क्लेम मुदतीत नसेल तर दॅट सूट इज रिक्वायर्ड टू बी डिसमिस्ड ऑन द ग्राउंड ऑफ लिमिटेशन. आणि म्हणून तो 7-11च्या तरतुदी सुद्धा याला लागतील. एक प्रश्न विचारला ॲडव्होकेट परेश घरेश साहेबांनी, त्यांनी आमच्या प्रश्न विचारला, व्हॉट इज द रूल ऑफ प्रेयर क्लॉज इन सूट रिक्वायर्स टू नंबर ऑर नॉट? व्हॉट इज रूल ऑफ प्रेयर क्लॉजेस इन सूट रिक्वायर टू नंबर्स? नाही, मला लक्षात नाही आले काय प्रश्न विचारले परेशनं, त्याच्यामुळे मी त्याच्याशी समक्ष बोलून त्याचं काय असेल हे याच्याबद्दलचा प्रश्न त्याचा विचार करेन. दुसरा प्रश्न आमच्या रमाकांत पाटील वकील साहेबांनी विचारला आहे, डिफेंडंट हॅज फाइल्ड काउंटर क्लेम अलॉंग विथ WS. कोर्ट हॅज पास ऑर्डर अदर साइड टू से कोर्ट हॅज नॉट रजिस्टर्ड काउंटर क्लेम इन अ सूट रजिस्टर. इज इट नेसेसरी टू फाइल WS टू काउंटर क्लेम? व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ नॉन रजिस्ट्रेशन काउंटर क्लेम इन सूट रजिस्टर? अच्छा, आता काउंटर क्लेम फाईल केल्यानंतर त्याचा फक्त आपण साधारणतः काउंटर क्लेमला आपण कोर्टफ्यू स्टॅम्प दिलेला असतो. काउंटर क्लेमला वेगळा काही नंबर पडत नाही. काउंटर क्लेम हा त्या दाव्यातच दिलेला असतो म्हणून तो काउंटर क्लेम म्हणतात. दो प्रोव्हिजन्स ऑफ प्लेंट आर ॲप्लिकेबल तरी सुद्धा तो काउंटर क्लेम इज ऑलवेज फाईल्ड इन अ सूट. त्याच्यामुळे त्याला वेगळा रजिस्टर नंबर दिला नाही म्हणून काय अडचण होणार नाही. आणि अदर साइड टू से म्हटलं याचाच अर्थ असा आहे, कारण एकदा जेव्हा केव्हा काउंटर क्लेम होतं त्याला 2 ऑप्शन्स आहेत. एक तर काउंटर क्लेमला रिटर्न स्टेटमेंट फाईल करा किंवा काउंटर क्लेम वगळा असा ऑर्डर 8 रूल 6 क खालती अर्ज करा. तर ती सुद्धा एक आपल्याला करता येण्यासारखं आहे. वाटतं रजिस्ट्रेशनची गरज नाही असं मला वाटतंय. पुढचा काय प्रश्न आहे? आणि बरेच लोकांचे प्रश्न आले. वैशम पायन, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ व्हेरिफिकेशन ऑफ प्लीडिंग? बरं, खरं सांगायचं तर माझं वैयक्तिक मत आहे व्हेरिफिकेशन ऑफ प्लीडिंग हा जो विषय आहे हा तसा प्लीडिंग समजा डिफेक्टिव्ह असेल तर काय होईल? प्लेंट रिजेक्ट होणार नाही, तर आपल्याला ते प्लीडिंग
हे करता येईल, काय म्हणतात त्याला, व्हेरिफिकेशनचं जे आहे ते व्हेरिफिकेशन करेक्ट करता येईल. म्हणून ते आपण म्हणतो की ही माहिती अमुक अमुक माहिती वादीनं दिलेल्या स्वतःच्या माहितीप्रमाणे योग्य आहे, ही माहिती वादीला मिळालेल्या माहितीप्रमाणे योग्य आहे, किंवा ही माहिती वकिलांनी दिलेल्या सल्ल्यानुसार कायदेविषयक काय असेल ते योग्य आहे. किंवा अतिशय प्लीडिंग व्हेरिफिकेशन हा काही फारसा तक्रारी करण्याचा विषय आहे असं मला वाटत नाही. इन व्हॉट सर्कमस्टन्सेस कोर्ट मे स्ट्राईक आउट द प्लीडिंग, प्लीज एक्सप्लेन. अच्छा, ॲडव्होकेट वैशंपायन, ओके ओके. आता असं पटकन नाही सांगता येणार इन व्हॉट सर्कमस्टन्सेस कोर्ट मे स्ट्राईक आउट द प्लीडिंग, पण मी नक्कीच याबद्दल विचार करून मी तुमच्याशी चर्चा करेन. कारण की हा जो विषय हा ऑर्डर 8/6 रूल 16चा आहे आणि ऑर्डर 6 रूल 16 अजून एवढा कायदा विकसित झाला असं मला वाटत नाही. पण ती तरतूद असल्यामुळे मगाशी मी आपल्याशी संवाद साधला त्याच्याबद्दल. ज्युनियर डिव्हिजन कोर्टात प्रलंबित असलेल्या दाव्यात कोर्टाच्या अधिकार क्षेत्रापेक्षा जास्त वाद रक्कम असलेल्या प्रकारचा दावा दुरुस्ती करणे अर्ज देता येईल का? यस, 100%. ज्युनियर डिव्हिजनच्या राजू कुठे दावा दुरुस्तीचा अर्ज नक्कीच ज्युनियर डिव्हिजनच्या कोर्टात देता येईल. दावा दुरुस्ती करण्याचा अर्ज ज्युनियर डिव्हिजनला मंजुरी करता येईल आणि तो मंजूर केल्यानंतर फक्त त्यांनी सिव्हिल मॅन्युअल प्रमाणे रेफर करायला पाहिजे डिस्ट्रिक्ट कोर्टाकडे की हे प्रकरण तुम्ही आता ज्युरिडिक्शन वाढलेलं आहे, जस्ट प्लीज रेफर इट टू द सिनियर डिव्हिजन कोर्ट. त्याच्यावर तो काही अडचण येणार नाही. निगेटिव्ह डिक्लेरेशन कोणत्या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमधील वादीचा हिस्सा खरेदी खताने प्रतिवादीस हस्तांतरित झालेला नाही किंवा खरेदी खताने तब्दील झालेला नसेल जाहीर व्हावे असे निगेटिव्ह डिक्लेरेशन ठरेल काय? पण नेहमी पॉझिटिव्हच कोर्टाकडे मागणी करायची असते, निगेटिव्ह मागणी कशाला करायची आपण? जयंतच काय निगेटिव्ह डिक्लेरेशन नाही, आपण कोर्टाकडे निगेटिव्ह कुठलीच गोष्ट मागत नाही ना. आपण कोर्टाकडे जी मागणी करतो ती पॉझिटिव्हच सांगतो ना. त्यामुळे जी काही डिक्लेरेशन जे आहे ते पॉझिटिव्हच मागायला पाहिजे आपल्याला की ते खरेदी खत माझ्यावर बंधनकारक नाही, ते रद्द करावं. आणि निगेटिव्ह डिक्लेरेशनला स्टॅम्प पण द्यावा लागत नाही ना, ते रद्द नाही. म्हणून आपण सेक्शन 31 सांगतो की यू हॅव टू सीक. सेक्शन 31 जो काय म्हणतात त्याला, स्पेसिफिकली फॅक्टर सेक्शन 31 आहे आणि स्पेसिफिकली आहे का समोर 31 प्रमाणे आपल्याला तो अवॉर्डच करून मागावा लागतो त्या पर्सनला. आणि 31 प्रमाणे पॉझिटिव्ह प्रेयर करावी अशी अपेक्षा आहे, निगेटिव्ह प्रेयर नाही. अजर घट्टेने प्रश्न विचारलाय, दाव्यात जे फॅक्ट्स मांडले जाते त्याशिवाय पुराव्याच्या प्रतिज्ञापत्रात केलेल्या फॅक्ट्स मांडणे अपेक्षित असते. दाव्याचा असते नाही, पुराव्यात सुद्धा दाव्या फॅक्ट्सच्या बाहेर जाऊन तुम्हाला नाही बोलता येणार, कारण की तुमचं जे प्लीडिंग आहे त्याच्या अनुषंगानेच तुम्हाला पुरावा देता येईल. दाव्याच्या प्लीडिंगमध्ये व पुराव्याच्या प्रतिज्ञापत्राच्या प्लीडिंगमध्ये काय फरक आहे? नाही, पुराव्याचं प्रतिज्ञापत्र हे प्लीडिंग असू शकत नाही, इट्स अन एव्हिडन्स. आता फक्त कसं आहे तो एव्हिडन्स कसा द्यावा, मला वाटते कोक साहेबांनी याच्याबद्दल अगदी सुरुवातीला मांडणी केलेली आहे. की जसं खरेदी खत एखादं म्हणजे आपण समजा साठे करार झाला तर त्या साठे कराराबद्दल म्हणावं लागतं की ह्या साठे करारावरची सही माझ्या समक्ष झाली, ही सही मी ओळखतो, अशा प्रकारचा एव्हिडन्स देता येईल. पण ते काही इट इज नॉट अ प्लीडिंग, तो एव्हिडन्सचा भाग होईल. नंतर कौस्तुभ दामनकर वकील साहेबांनी प्रश्न विचारलाय, कैफियतीमध्ये स्पेसिफिक हरकत घेतली नसेल आणि कोर्टाने त्यामुळे मुद्दा काढला नसेल पण तो लॉ पॉईंट असेल तर त्या आधारे कोर्ट दावा फेटाळू शकतो का? कैफियतीमध्ये स्पेसिफिक हरकत घेतली नसेल आणि कोर्टाने त्यामध्ये मुद्दा काढला नसेल पण तो लॉ पॉईंट असेल. ते पाहता ह्याच्यामध्ये कसं आहे, त्यात मगाशी म्हणून मी म्हटलं मतभिन्नता आहे काही ठिकाणी की लॉ पॉईंट आपण कधी पण मांडू शकतो, पण काही वेळेस कोर्ट म्हणतं नाही तुम्ही तो लॉ पॉईंट वेव केलेला आहे. आणि म्हणून आपण प्लीडिंग करतानाच, म्हणून मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपलं प्लीडिंग सुस्पष्टच असावं, ते कधीही अस्पष्ट प्लीडिंग असणं योग्य होणार नाही. आणि म्हणून आपण त्या गोष्टीचा प्लीडिंग करताना नक्कीच विचार करावा. आणि हे सगळे कायदे, कारण की मला आठवते मी 2-3 आता आपल्याशी शेअर करायला हरकत नाही, आपल्या जिल्ह्यातले 2 ज्येष्ठ विधिज्ञ जे आहेत माननीय दत्ता पाटील दादा आणि भाऊ, यांच्यासोबत मी काही प्रकरणांमध्ये काम केलं. तर त्यावेळेस त्यांचा स्वभाव असा असायचा की एखादं प्रकरण समजा एखादं काम आहे तर त्या सेक्शन पहिले ते वाचून काढायचे, तो सेक्शन वाचून मग त्याच्या अनुषंगाने त्यांचं हे असायचं. म्हणून या अनुषंगाने आपण प्लीडिंग करताना त्या कायद्यात काय म्हटलं हे सुद्धा वाचणं संयुक्तिक होईल असं मला वाटतं आणि त्या अनुषंगाने आपल्याला प्लीडिंग करणं जास्त सोपं जाईल. आता ॲडव्होकेट ओक साहेबांचा एक प्रश्न आला मी पण आमचा, कॅन प्लेंटिफ ऑर डिफेंडंट टेक इनकन्सिस्टंट ऑन कॉन्ट्राडिक्टरी क्लेम ऑर डिफेंडन्स? प्लेंटिफला हा मुद्दा जो आहे, आता समजा प्लेंटिफला अल्टरनेट डिफेन्स घेता येईल पण कॉन्ट्राडिक्टरी घेता येण्याबद्दल थोडंसं मला शंका वाटते. प्लेंटिफ कॅन टेक अल्टरनेट डिफेन्स बट नॉट कॉन्ट्राडिक्टरी. आणि डिफेंडंटचा जो विषय आहे तो इनकन्सिस्टंट प्लीज घेऊ शकेल,
पण ते सुद्धा आता आपण बघा, आता तुझ्याशी काय वेळाचं शेअर करणार. ठीक आहे, एनिवे तर थँक्यू. उद्याचं फक्त अमित देशमुखांचा ऍक्सिडेंट. अच्छा, ओके. धन्यवाद पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार. आपण सगळ्यांनी माझं व्याख्यान 1 तासभर अगदी मनपूर्वक ऐकलं. मी काही ते काय म्हणतात त्याला, फेसबुकवर नसल्यामुळे मला कोणाचं व्याख्यान ऐकलं नाही. पण आता या मुलांनी सांगितलं ते मी नक्कीच काय ते यूट्यूबवर जाऊन व्याख्यान ऐकेन. पण पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. आणि आता उद्या आपल्या अधिवक्ता परिषदेचे खरं म्हटलं तर ज्यांच्यामुळे हा सगळा कार्यक्रम होते ते ॲडव्होकेट अमित देशमुख हे उद्या मोटर व्हेकल ॲक्ट या विषयावरती त्यांचा व्याख्यान आहे. तर सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा मी अशी परिषदेच्या वतीने सगळ्यांना विनंती करत आहे. धन्यवाद.